विशाल, पुण्यातून आकडेवारी आता पुन्हा एकदा बदललेली आहे. पुण्यातली आत्ताची आकडेवारी काय आहे आपण बघूया. पुणा जिल्हा परिषदेसाठी आपण बघतोय भाजप 16 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे. शिवसेना 4 जागांवरती आपल्याला आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे. राष्ट्रवादीची आकडेवारी ती आपल्याला बदलताना दिसते आहे. सध्या 24 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर शिवसेना युबीटी सध्या 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर काँग्रेसला अजून सुद्धा खातं उघडता आलेलं नाही आणि इतरला सुद्धा तशीच परिस्थिती, इतरला सुद्धा खातं उघडता आलेलं नाहीये. पुण्यातली बदलती आकडेवारी आपण बघतोय. आपण मगाशी बोलल्याप्रमाणे खरं तर राष्ट्रवादीला मोठं यश पुण्यामध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे. अर्थात हे यश दादांच्या जाण्यानंतरचं आपण बघतोय. ती एक सल, एक दुःख सगळ्याच मतदारांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या मनात आहेच. पण पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची आघाडी जी ती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 उमेदवार आघाडीवरती आहेत आणि हीच आघाडी जाणून घेत असताना दुसरीकडे हे देखील बघायला हवं की 48 जागांवर भाजप उमेदवारांची आघाडी जी ती बघायला मिळते. पण मोठी आघाडी पिछडी जी आहे यामध्ये मोठं अंतर आहे. पुण्यात पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली आघाडी कायम ठेवत असताना 72 जागांवरती आपले उमेदवार, त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांनी आघाडी कायम ठेवल्याचं पाहायला मिळतं. आपण बघूया लातूरमध्ये काय सध्याची परिस्थिती आहे, सध्याचं चित्र काय आपण बघूया. हे सगळे ड्रोन्स आपल्याला आकडेवारी दाखवत आहेत. भाजप सध्या 8 जागांवरती आघाडीवरती आहे. शिवसेना अजून सुद्धा खातं उघडता आलेलं नाहीये. राष्ट्रवादी 2, शरद पवार राष्ट्रवादी 2, काँग्रेसला 7 जागांवरती सध्या आघाडी दिसते आणि अपक्ष जे आहेत त्यांना 1 जागेवरती आपल्याला आघाडी बघायला मिळते. राष्ट्रवादी अजून सुद्धा 2-2 जागांवर दिसते, मात्र काँग्रेसला मात्र 7 जागांवरती सध्या आघाडी बघायला मिळते आणि भाजप 8 जागांवरती आघाडीवर आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकांचा हा सगळा निकाल तो पुढे आणत असताना बघा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर काय ब्रेकिंग न्यूज दिसून येते. शिवणा गटातून शिवसेनेच्या निकिता कांबळे विजयी झालेल्या आहेत. अर्थात विजयाबद्दलची भावना देखील तिने न्यूज 18 मराठीशी बोलताना व्यक्त केलेली आहे. शिवणा गटातून शिवसेनेचे शेख सलीम बिकन हे विजयी झालेले आहेत. तर पानवडूत बुद्रुक गणाच्या भाजपच्या नेहा खरात यांनी देखील विजयी गुलाल उधळला. तर एक महत्त्वाची घडामोड समोर येते ती आपण बघूया. कडेगाव जिल्हा परिषद 4 गटात काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे. कडेगाव जिल्हा परिषद 4 गटामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. कडेगाव पंचायत समिती 7 जागांवरती काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. तर इकडे येलूर जिल्हा परिषद भाजपाच्या हर्षदा महाडिक या विजयी झाल्याची माहिती तर समोर आलेली आहे. आपण बघतोय महत्त्वाच्या या सगळ्या अपडेट्स हळूहळू समोर त्यांना दिसत आहेत. कडेगाव जिल्हा परिषद 4 गटात काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे. काँग्रेससाठी इकडे जे चांगलं सध्या आत्ताची वेळ बघायला मिळते. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवरती ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलंय बघा. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरचं अपडेट असं सांगतंय की कडेगाव जिल्हा परिषद 4 गटात काँग्रेस आघाडीवरती आहे. गावकी भावकीची सगळी निवडणूक, घरटी मतदान प्रत्येकाच्या लक्षात असतं, ते मोजलं जातं. कडेगाव पंचायत समितीमध्ये 7 जागांवर काँग्रेस, तर येलूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या हर्षदा महाडिक यांनी विजयी गुलाल जो आहे तो उधळलेला आहे. त्याच्यामुळे आघाडी पिछडी ही स्पष्ट होते. साधारण पुढल्या तासाभरात जवळपास सगळेच निकाल हे स्पष्ट झालेले असतील. विशाल, आपण पुन्हा एकदा कृष्णा काठावरती जाऊया, कारण सांगलीची आकडेवारी आता पुन्हा एकदा बदललेली. आपण बघतोय भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 1, शरद पवारांची राष्ट्रवादी आता आकडेवारी बदललेली दिसते, 3 जागांवरती आघाडीवर आहे. तर काँग्रेस मात्र अजून सुद्धा 1 वरती आपल्याला दिसतंय आणि इतर अपक्ष हे सुद्धा 1 ठिकाणी आघाडीवरती आहे. मात्र इकडे जर बघितलं तर भाजप अजून सुद्धा पुढे आहे. भाजप 6 जागांवरती भाजपाची आघाडी बघायला मिळते.